नमस्कार, आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की आपण बाळासाठी कॅरेट फ्राय कसं बनवणार। तर चला सुरू करूया। तर बघा, हे गाजर घेतलेलं आहे, याला स्वच्छ धुवून याचे बारीक बारीक आपण पीस करूया। तर बघा, हे असे बारीक बारीक पीस करून घेऊया आपण। तर बघा, आपण बारीक पीस करून घेतलेले आहे याचे। तर बघा, हे असे बारीक बारीक पीस करून घेऊया आपण। तर बघा, आपण बारीक पीस करून घेतलेले आहे याचे। तर आता आपण याला फ्राय करून घेऊया, आपण घी मध्येच फ्राय करूया। चला। तर बघा, मी याच्यामध्ये छोटी कढई घेतलेली आहे, तिला गरम करायला ठेवलेली आहे आणि लोखंडाची कढई घेतलेली आहे मी। तर याला गावरान तूप टाकून हे आपण फ्राय करून घेऊया आता। तर चला, याच्यामध्ये मी थोडंसं घी टाकते। घी टाकलेलं आहे, जास्त नाही टाकायचं। आता आपण याच्यामध्ये हे कॅरेटचे तुकडे टाकूया। याच्यामध्ये थोडंसं काळी मिरी पावडर घालूया, जास्त नाही, थोडीशी टाकायची। आणि याच्यामध्ये अजून थोडं जिरे पावडर घालूया। हे बघा, मी जिरे पावडर घातलेली। चिमूटभर मीठ टाकायचे, जास्त मीठ टाकायचं नाही। तर त्याला मस्तपैकी आपण फ्राय करून घेऊया आणि याला 5-6 मिनटं आपण शिजू द्यायचे चांगले। याच्यावर झाकण टाकून ठेवायचं। तर बघा, आपलं कॅरेट फ्राय झालेलं आहे छानपैकी। याला पण जास्त करपायचं नाही। हे आपण प्लेटीमध्ये काढून घेऊया। तर मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडंसंच केलेलं आहे, तर तुम्ही तुमच्या घरी तुम्ही जास्त करू शकताय। तर बघा, हे असं झालेलं आहे, हे बघा। आणि तुमच्या बाळाला देताना याची नक्की काळजी घ्या तुम्ही। पूर्ण एक एक पीस द्यायचे नाही, कारण का त्याला चावता येणार नाही। आणि हे जे मी बनवलेलं आहे, हे 1 वर्षाचे 2 वर्षाच्या बाळाला तुम्ही देऊ शकता। आणि हे देताना असं बघा, हातामध्ये आपण बटाटा कसा मॅश करतो तसं हे मॅश होतं, असं बनवून तुम्ही त्याला देऊ शकता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।